आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे। हे ओल्या तुरीचे दाणे हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, तर त्यापासून आपण हे वडे बनवणार आहोत। हे वडे खायला खूप चविष्ट असतात। हे वडे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते, तर म्हणून हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय केले पाहिजे हिवाळ्यामध्ये। आणि हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता। तर ही हिरवी चटणी कशी करायची हे बघूया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ही हिरवी चटणी कशी करायची हे बघूया। आपल्याला हिरवी चटणी करण्याकरता इथे आपण कोथिंबीर घेतली आहे, पुदिन्याचे पानं घेतले आहे, मिरची, लसूण आणि लिंबू लागणार आहे। इथे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही इथे दही किंवा आमचूर पावडर, चिंच हे सुद्धा वापरू शकता। आता याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे, पुदिन्याचे पानं घालून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला लसूण घालून घ्यायचे आहे आणि मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालून घ्यायचे आहे। इथे यामध्ये आपण डाळवं घातलेलं आहे, तुम्ही इथे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता। आणि इथं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। यामध्ये इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे, अर्धा लिंबू। आणि इथे मीठ घालून घ्यायचं आहे चटणीमध्ये आणि किंचित पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चटणी। इथे मी चटणी वाटून घेते। इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे करण्याकरता इथे आपल्याला ओल्या तुरीचे दाणे लागणार आहे आणि इथे आपल्याला मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीर, कांदा हे साहित्य लागणार आहे। आणि अजून इथे याच्या व्यतिरिक्त अजून साहित्य लागणार आहे, ते आपण पुढे दाखवणार आहोत। इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि हे तुरीचे दाणे आपण एकदा धुवून घेतलेले आहे, हे यामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि इथे आपण आलं, लसूण आणि मिरच्या तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहे। आणि इथे आपण धणे घालायचे आहे, याने खूप छान चव येते आपल्या वड्याला। आणि इथे बडीशेप घालायची आहे आणि हे आपल्याला छान ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। इथे बघू शकता तुम्ही, आपण असं ओबडधोबड पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे आपण एका भांड्यामध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे। इथे तीळ घातल्यावर आपल्याला किंचित हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं। इथे आपण मीठ घातलेलं आहे चवीपुरतं। आणि इथे आपण हे तांदळाचं पीठ आहे, हे थोडंसं घालायचं आहे। इथे याकरताच आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे। आणि इथे थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे आणि इथे कांदे घालायचे आपल्याला आणि कोथिंबीर। आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। इथे आता आपल्याला असं थोडंसं सारण घ्यायचं आहे आणि इथे असं थोडं हलक्या हाताने गोळा करून घ्यायचं आहे आणि अशा 4 बोटावर या अंगठ्याने असं दाबत हलक्या हाताने असे वडे तयार करून घ्यायचे आहे। आणि हे वडे आपल्याला गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल आपलं गरम झालेलं आहे। आता इथे आपण वडे सोडायचे आहे। इथे असे हे वडे सोडून घ्यायचे आहे। हाताला तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि हे वडे आपल्याला या प्रकारे असे करून घ्यायचे आहे। हलके असे हलक्या अंगठ्याने असं दाबत गोल करून घ्यायचे आहे आणि असे तळून घ्यायचे आहे।
प्रत्येक वडे करण्याच्या अगोदर तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे, म्हणजे ते सारण आपल्या हाताला चिकटणार नाही. अशा प्रकारे बघू शकता. पहिले असे काठा हलक्या हाताने दाबून घ्यायचे आणि मग मध्ये असं करून घ्यायचं आहे. आपण हे वडे छान असे मीडियम गॅसवर खरपूस तळून घेणार आहोत, म्हणजे ते आपले वडे आतपर्यंत छान खरपूस तळले जातात, कच्चे राहत नाही. अशा तऱ्हेने हे सगळे वडे छान तळून घेते. आणि इथे एकदम टाकल्याबरोबर लगेच चम्मच घालायचा नाही आहे, झारा त्याला थोडा वेळ सेट होऊ द्यायचा आहे. इथे 2-3 मिनटं सेट झालेले आहे. आता याला पलटवायचं आहे आपल्याला 2-3 मिनटानंतर, कारण की लगेच जर तुम्ही झारा किंवा चम्मच लावला की ते फुटतात, त्याच्यामुळे थोडा वेळ सेट होऊ द्यायचं आहे. आणि इथे मी मीडियम गॅसवर छान तळून घेते हे खरपूस. इथे आपण मीडियम गॅसवर छान हे वडे खरपूस तळून घेतलेले आहे. याला जास्त तळायचे नाही आहे. हे अशा प्रकारे आणि काढून घ्यायचे आपल्याला हे. आणि हे वडे तुम्ही हिरवी चटणी नाहीतर टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकता. आता अशाच प्रकारे आपल्याला दुसरा घाणासुद्धा काढून घ्यायचा आहे. असं मी हाताला पाणी लावलेलं आहे. आणि इथे आपल्याला हे दुसरा बॅच म्हणा, घाणा म्हणा, आम्ही घाणा म्हणतो, असा टाकून द्यायचं आहे यामध्ये. जेव्हा आपण असं दुसरा घाणा टाकत असतो त्यावेळेस आपल्याला गॅस मोठा पाहिजे आहे, म्हणजे तेल थंड होते. त्याच्यामुळे आपल्याला हे टाकत असताना तेल गरम पाहिजे आहे. आणि नंतर तळत असताना मिडियम गॅसवर तळायचे आहे. असे भरभर आपल्याला हे टाकून द्यायचे आहे. इथे मी आता गॅसची फ्लेम मिडियम करून देत आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहे. इथे मी हे सगळे वडे तळून घेते. बघू शकता असे छोट्या मोठ्या आकाराचे तुम्हाला करायचे असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही करू शकता इथे. आता हे वडेसुद्धा मी तळून घेते छान. तर अशा तऱ्हेने तयार झालेले आपले ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे. हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा कांदा यासोबत खाऊ शकता. तळलेली मिरची कशासोबतही हे खूप छान वाटते, किंवा तुम्ही असेही खाल्ले तरी खूप चविष्ट वाटते. तुम्ही हिवाळ्यामध्ये हे नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.